रायगडमधून वंचित आघाडीनेही उमेदवार दिल्याने तिरंगी लढतीचा सामना रंगणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून महाडमधील कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे। वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर साहेबांचे प्रथमतः मी धन्यवाद मानते का त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षिकेला ही उमेदवारी दिली आणि याकडे बघताना मी नक्कीच म्हणेल की मी विजयासाठी उभी आहे, मी ना की कोणाला हरवण्यासाठी उभी आहे। आणि जर वोटिंग बँक माझ्याकडे मोठी आहे तर माझा विजय नक्कीच मोठा आहे। मुरुड लक्ष्मीखार येथे जखमी अवस्थेत आढळून आलेल्या गाय बगळा पक्षावर औषधोपचार करून त्याला मुक्त विहारासाठी सोडून देण्यात आले। सर्पमित्र तथा वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संस्थेचे सदस्य संदीप घरत, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका पाटील, वनपाल विजय कोसबे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पवार यांनी जखमी बगळ्याला नवजीवन दिले। कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे मुलांनी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती, तेव्हा या क्रिकेट स्पर्धेत काही काळ वावटळ निर्माण झाली। सध्या देशातील लोकशाही जवळपास संपुष्टात आली आहे असे मत संत साहित्यिक दिलीप सोळंकी यांनी लांजा येथे निर्भय सभेत व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्काताई महाजन, सभेचे संयोजक नाना मानकर, सुधाकर कांबळे, आमदार राजन साळवी, शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते। भगतसिंग, राजगुरू सारखे लोक हसत हसत फासावर गेले की ज्यांचे आई वडील स्वप्न पाहत होते माझ्या मुलाने संसार करावा आणि त्याचे नातवंड आमच्या मांडीवर खेळवावे, फासावर लोक हसत हसत गेले। एकेकाळी नारायण राणे आमदारकीची तिकिटे वाटत होते, पण आज तेच राणे तिकिटासाठीच वाट पाहत आहेत। फडणवीस यांनीच राणेंना रस्त्यावर आणले असा टोला आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत पत्रकार परिषदेत लगावला। काय म्हणाले नाईक पाहूया। आपण बघितलं असाल की राणे एकेकाळी काँग्रेस असू दे, शिवसेनेत असू दे, लोकांची तिकीट वाटत होते, परंतु आज फडणवीसांमुळे त्यांचं तिकीट मिळण्यासाठी त्यांची आज रस्त्यावर धावपळ होते आणि ती धावपळ करण्यासाठी फडणवीसच कारणीभूत आहे आणि राणेंची ही वृत्तीच कारणीभूत आहे। विधानसभा निवडणुकीतही राजन तेलींना बाजूला टाकणार असे टीकास्त्र आमदार वैभव नाईक यांनी सोडले। दीपक केसरकर आणि राजन तेली यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे। राणेंसोबत दीपक केसरकर सलगी करत असून त्यामुळे राजन तेली यांना बाजूला टाकले जाईल असे नाईक उपरोधिकपणे म्हणाले। आपण बघितलं असाल की शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये वाद सुरू आहे। आज दीपक केसरकरांची सलगी आणि दीपक केसरकर आणि नारायण राणेंची एकमेकाची चुकी मन उपळतात एकमेकाबद्दल आणि त्यामुळे राजन तेलीनं आता बाजूला टाकलेला आहे। त्यामुळे राजन तेलीला दौरा केलेल्या कार्यक्रमाला नारायण राणे जाणार नाही हे निश्चित होतं आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विधानसभेला राजन तेलींना ज्याप्रमाणे मेळाव्याला बाजूला टाकलं तसंच राजन तेलींना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नारायण राणे बाजूला टाकलं। गोवा राज्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीची बॅडमिंटनपटू तनिषा क्रेस्टो हिची महिला दुहेरीत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। हुंडाई येथील तपोभूमीत मुलींच्या वैदिक शिक्षणाला ब्रह्मेशानंद स्वामी यांनी प्रारंभ केला। या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे। ब्राह्मणोस्य मुखमासी, ब्राह्मण म्हणजे वाणी आणि ही जी वाणी आहे ही वाणी साक्षात सरस्वती आहे। तिच्यावरती प्रयत्न तप केले, तप केल्यानंतर ही वाणी जी आहे ती पवित्र ईश्वराला प्रिय होते। ती वाणी तुम्ही गमावली पाहिजे। आपण जर समजा गमावलं नाही तर ही वाणी आपल्यामध्ये ताकदवान होणार नाही, तेजस्वी वाणी आपल्याकडे होणार नाही। आपण म्हणू ते खरं व्हायला पाहिजे तशी वाणी उभी केली पाहिजे, तिला तप लागतं। वास्को वाडे येथील एका मजुराच्या मुलीवर अत्याचार करून नंतर गळा दाबून तिची हत्या केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी संशयित आरोपी उपनेश कुमार आणि मुरारी कुमार यांना अटक केली। Any accused have been arrested, is it? Yes, in continuation to my yesterday's briefing to media, we have taken the investigation very seriously. My police inspector of Vasco police station, Mr. Kapil Naik, is here. My DSP Vasco, Mr. Santosh Desai, is here with me.
We taken the investigation very seriously about this offense, a very heinous and a grave crime, wherein the girl has been raped, sexually assaulted, and she has been murdered by strangulation. In this case, we were interrogating all the laborers who were present on the under construction site, and yes, certain leads came. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.